बघा इथं आपल्याला काय सांगितलंय, कॅल्क्युलेट रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज. मग क्लास इंटरवल बघा काय काय दिलेले. क्लास इंटरवल 10 ते 19, 20 ते 29, 30 ते 39, 40 ते 49, 59, 50 ते 59 आणि 60 ते 69. मग फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 7, 8, 16, 14, 8 आणि 4. ठीक आहे. मग याचं सोल्युशन बघा. आता सगळ्यात पहिले ऑब्झर्व करा क्लास कसे दिलेले आहे. मग 2 क्लास घ्या. ठीक आहे, कंटिन्युअस वाले. मग आता बघा इथं आपण इथं घेतला पहिला क्लास 10 ते 19 आणि 20 ते 29. ठीक आहे. मग आता इथं हे कसे डिसकंटिन्युअस, कसे डिसकंटिन्युअस डिसकंटिन्युअस क्लास. मग याला काय करायचं, कंटिन्युअस करायचं. मग बघा कंटिन्युअस करताना काय करायचं, करेक्शन फॅक्टर काय की या दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची. बघा इथं लिहितो मी करेक्टिंग फॅक्टर इज इक्वल्स टू 20 मायनस 19 डिवाइड बाय 2. तो किती येणार आहे 1/2 इक्वल्स टू 0.5. ठीक आहे. मग आता हा जो 0.5 आलेला आहे हा काय करायचा, प्रत्येक क्लासच्या लोअर लिमिटमधून सबस्ट्रॅक्ट करायचा आणि अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचा. ठीक आहे. मग आता हे परत रिअरेंज आपल्याला नवीन लिहायला लागेल. ठीक आहे. मग बघा आता मी इथं लिहितो ठीक आहे. आता हा टेबल नवीन बनवायचा. तुम्ही हॉरिझॉन्टल बनवू शकता, व्हर्टिकल बनवू शकता. ठीक आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं बनवा. ठीक आहे. मग बघा आता आपण किती किती क्लास केले, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे 3 आणि 3 6 पाहिजे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 8 झाले. ठीक आहे. मग इथं लिहा आता क्लास. हा काय आहे, क्लास इंटरवल. ठीक आहे. त्याच्यानंतर ना ही फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी नंतर हे कंटिन्युअस क्लास राहणार, कंटिन्युअस क्लास किंवा न्यू क्लास म्हणा, न्यू क्लास. मग आता बघा सगळ्यात जुने काय दिलेले आपल्याला 10 ते, बघा जुने दिलेले 10 ते 19. मग इथं लिहून घ्या 10 ते 19. नंतर ना 20 ते 29. ठीक आहे. नंतर 30 ते 39. नंतर 40 ते 49. नंतर 50 ते 59. नंतर लास्टला किती दिलेलं आहे 60 ते 69. ठीक आहे. हे एक्स्ट्रा झालंय आपल्याला. ठीक आहे. मग आता बघा फ्रिक्वेन्सी 6 10 16 14 8 आणि 4. ठीक आहे. याच राहू द्यायची. आता इथं काय करायचं आपल्याला, याच्यामधून मायनस करायचे, म्हणजे जेवढे पण लोअर क्लास यांच्यामधून मायनस करायचं आणि अप्पर क्लासमध्ये ॲड करायचं. मग इथे येणार बघा 10 मधून जर 0.5 मायनस केलं तर 9.5. मग इथे येणार आहे 19.5. त्याच्यानंतर 20 मधून मायनस केलं तर 19.5. त्याच्यानंतर इथे येणार आहे 29.5. नंतर इथे येणार आहे 29.5 आणि इथे येणार आहे 39.5. ठीक आहे. मग इथे येणार आहे 39.5. इथे किती येणार आहे 49.5. मग इथे येणार आहे 49.5 आणि इथे येणार आहे 59.5. लास्टला येणार इथं 60 मधून मायनस केलेलं 59.5
आणि 69.5. मग आता काय करायचं, सगळ्यात अप्पर क्लास आणि सगळ्यात लोअर क्लास बघायचं. मग सगळ्यात अप्पर क्लास बघा कुठला आहे, अप्पर क्लास आहे बघा, ठीक आहे. हा काय आहे, सगळ्यात लोअर क्लास आहे. हा कुठला क्लास आहे, लोअर क्लास. सगळ्यात अप्पर क्लास हा आहे. मग सगळ्यात लोअर क्लासचं लोअर लिमिट बघायचं, म्हणजे ते आपलं राहणार आहे स्मॉलेस्ट व्हॅल्यू. मग इथं लिहा स्मॉलेस्ट व्हॅल्यू. मग स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती आहे, यस इज इक्वल्स टू 9.5. आणि लार्जेस्ट व्हॅल्यू मग लार्जेस्ट व्हॅल्यू कशाची बघायची, तर सगळ्यात अप्पर क्लासची. ती किती आहे, यल इज इक्वल्स टू 69.5. ठीक आहे. मग आता रेंज इज इक्वल्स टू काय येणार, रेंज इज इक्वल्स टू यल मायनस यस. मग यल किती आहे, 69.5 मायनस 9.5, मग ते येणार आहे 60. ठीक आहे. नंतर ना कोएफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू यल मायनस यस अपॉन यल प्लस यस. ठीक आहे. मग यल किती आहे, 69.5 मायनस 9.5 अपॉन 69.5 प्लस 9.5. ठीक आहे. म्हणजे येणार 60 अपॉन किती येणार, मग 0.5 जर इकडे ॲड केलं तर ते बघा इथं येणार 70, आणि 70 म्हणजे तिथे येणार 69. मग आता 60 डिवाइड बाय 69 करा. मग 60 डिवाइड बाय 69 जर केलं तर ते येतं 0.8695. ठीक आहे. म्हणजे ही काय आली आपली कोएफिशियंट ऑफ रेंज. ठीक आहे. मग बघा कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू 8695. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम बघा. आता काय आहे की हा प्रॉब्लेम 4 मार्कासाठी येणार. किती मार्कासाठी, 4 मार्कासाठी. मग फक्त कंटिन्युअस क्लासमध्ये कन्वर्ट करायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. जर कंटिन्युअस द्यायला असते तर मग डायरेक्ट सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. मग डायरेक्ट लोअर व्हॅल्यू अप्पर व्हॅल्यू बघायची आणि रेग्युलर आपलं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे.